पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील शिंदेंसोबत असणार आहेत आणि कारंजापासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। बुमपरांडामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे। पिकं शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहेत। एवढंच नाही तर त्यांच्या घरातही पाणी शिरलेलं आहे, जनावरं वाहून गेलेली आहेत आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। नुकसानग्रस्त भागाची पाहणी ते करणार आहेत आणि नागरिकांशी संवादही ते साधतील। 12 साहित्यांचं किट असलेले 18 ट्रक जे आहेत ते सज्ज आहेत आणि या किटचं वाटप या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना केलं जाणार आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात शिंदे बाहेर येतील आणि त्यानंतर या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे। आज मुख्यमंत्र्यांचा देखील पाहणी दौरा आहे, अजित पवारांचा देखील पाहणी दौरा सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेला आहे। तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त भागासाठी हा पाहणी दौरा होतोय। पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील त्यांच्या सोबत असणार आहेत। 18 टेम्पो जे आहेत ते सज्ज करण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वारंवार ही प्रतिक्रिया दिलेली आहे की लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचणार असं आश्वासन देखील त्यांनी काल दिलं। आमचे प्रतिनिधी प्रदीप आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रदीप, कसा असणार आहे हा पाहणी दौरा? सरकारकडून पाहणी केली जाते, पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे। मात्र भीषण आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुरुवातीला ते कारंजा या ठिकाणी जातील। परंडा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे, अशा आपण पाहतोय की नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावरती जाऊन सुद्धा एकनाथ शिंदे हे पाहणी करतील। सध्या आपण पाहतोय की त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत। मात्र भीषण असा ओला दुष्काळ जो आहे तो आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय। शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि याच शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा जो आहे तो सुरू होतोय। सध्या एकनाथ शिंदे आपण पाहतोय की या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। कारंजापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला आधार म्हणून आपण पाहतोय की त्याला धीर देण्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे या ठिकाणी आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले पाहायला मिळत आहेत। शिवसेनेकडून किट जे आहे ते सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या घरोघरी पोहोचवलं जाते। गेल्या 4 दिवसांपासून शिवसेनेकडून घरोघरी मदत जी आहे ती पोहोचवली जाते। मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी पाहणी दौरा करताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले पाहायला मिळत आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून आधार जो आहे तो दिला जातोय, त्यांना मदत जी आहे ती केली जाते आणि आपण पाहतोय की एकनाथभाई शिंदे हे सध्या आपल्याला या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याला आधार आपण पाहतोय की प्राथमिकता म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जवळपास 18 टेम्पो हे शिवसेनेकडून मदत म्हणून शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। मोठ्या प्रमाणावरती मदत जी आहे ती शिवसेनेकडून केली जाते। गाड्याला दाखव, मालाची गाड्या पाहिजे या इथं सर। हा त्यांना पुढे बसव जब आपली गाडी एक मिनिट पुढे येऊ नका। इकडे माग आपण पाहतोय की या ठिकाणी एकनाथभाई शिंदे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांना आधार म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती शिवसेनेचे आपण पाहतोय की नेते आज पोहोचतायत। सर, शेतकऱ्यांना आज मदत म्हणून आधार म्हणून तुम्ही फिरताय, पाणी दौऱ्याला सुरुवात होते, आपण पाहतोय की आपण पाहतोय की या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आज पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। कारण शेतकऱ्यांना आधार म्हणून मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपण पाहतोय की शिवसेनेकडून किटचं वाटप जे आहे ते घरोघरी केलं जातंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या अशा पद्धतीने मागणी केली जाते। मात्र आपण पाहतोय की राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, स्वतः मुख्यमंत्री सकाळपासून पाहणी दौरा करतायत आणि एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्याला आपण पाहतोय की अगदी थोड्याच वेळात सुरुवात होती। या ठिकाणी
दाखल झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना मदत म्हणून आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा जो आहे त्या ठिकाणी सुरू होतोय.